जी विचारधारेची लढाई आहे आणि ह्या भारताची सगळी एनर्जी हे विचारधाराच्या लढाईमध्ये वाया गेलेली आहे. आज आपण 5000 वर्षाच्या पूर्वी भारतामध्ये 100 बढकर एक रचना बघतो आपण. आपल्याकडे नालंदासारखी युनिव्हर्सिटी होती. पूर्ण जगातून सगळे लोक इथे शिकण्यासाठी येत होते. इथे 100 बढकर एक शिल्प आहेत. मग त्यानंतर जे भारताचा अंत चालू झाला, बुद्धाच्या नंतर जो अंत चालू झाला, तो ह्या 4-5 हजार वर्षामध्ये 2000 वर्ष भारत गुलाम आहे. त्याच्या पाठीमागची कारण सुद्धा हेच आहे. हे हिंदुत्व विचारसरणी आणि ह्या मूळ भारताचा जो डीएनए आहे, ह्या डीएनए ला संपवण्याचा आजपर्यंतचा प्रयत्न आहे. मी तुमचा इतिहास, ह्याचा इतिहास सांगतो तुम्हाला. बुद्धाला ह्या भारतातून बाजूला करण्यासाठी ह्या मनोवादी विचारसरणीचा सगळ्यात मोठा हात आहे आणि ते पूर्वेकडे गेले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे जिवंतपर्यंत त्यांना सुखानं जगू दिलेले नाहीत. त्यांच्या वडिलांना देहांत प्रायश्चितची शिक्षा देण्यात आली. त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? त्याच्या पुढे या तुम्ही, नानक झाले, कबीर झाले, संत तुकाराम महाराज, आपले महाराष्ट्रातलेच उदाहरण देतो मी. संत तुकाराम महाराजांना आयुष्यभर त्रास का देण्यात आला? ते हिंदूचे नव्हते. त्याने हे आपले वारकरी संप्रदायाचा विचार पसरवत नव्हते. त्याच्यानंतर या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजावरती 3 ते 4 वेळा 20 प्राशांचा हे करण्यात आला, प्रयोग करण्यात आले. त्याच्या पुढे चला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे कोण होते? त्याच्या पुढे चला छत्रपती शिवाजी महाराजांना अपयश आलं पाहिजे म्हणून कोटी चंडी यज्ञ करणारे अफजल खानाच्या बाजूने कोण होते? त्याच्या पुढे चला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजावरती पहिला हल्ला करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी कोण होता? कृष्णाजी भास्कर. हा, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. त्याच्या पुढे चला संभाजी महाराजांना पकडून देणारे अण्णाजी दत्तो कोण होते? स्वराज्याचे सगळ्यात मोठे शत्रू हेच लोक आहेत. आणि हे आजची लढाई नाही. ह्याच्यामध्ये आजपर्यंत दाभोळकरच्या नंतर प्रवीण दादावरती हल्ला होऊ नये, बुद्धापासून 5000 वर्षाची विचारसरणीला मारण्याचं काम हे कंटिन्युअसली चालत आलेलं आहे. आणि हे विचारसरणीची लढाई कायमची चालू राहील आणि ह्याच्या पुढे प्रखरतेने चालू राहील. कुणाल